नमस्कार मंडळी. तर कशा आहेत सर्व सर्व मजेतच असाल. मी सुद्धा मजेत आहे. आणि आता तुम्ही म्हणत असाल की ही पपईचे सालं का दाखवत आहे, तर सांगते. आता जस्ट पपई खाल्लेली मुलांनी, तर आता हे सालं घेऊन मी जाती आहे आमच्या घरच्या गोठ्यात. तर आता मी आलेली आहे गोठ्यात. तर पपई म्हणा की आणखी भाजीपाल्याचे छिलके किंवा वेस्ट गेलेला आपला भाजीपाला जो असतो तो सगळा मी इथे यांना देत असते. कारण घरीच गोठा असल्यामुळे मी हे काहीच वेस्ट जाऊ देत नाही. आणि हे छोटे बच्चे सुद्धा छान असे इथे खातात, म्हणून यांना सुद्धा आता मी इथे द्यायला आली. आणि अशाच निमित्ताने तुम्हाला गोठा सुद्धा दाखवते म्हटलं, कारण सकाळी सकाळी गोठ्यामध्ये म्हशी आणि गाई भरपूर असतात. त्यामुळे तुमच्यासोबत मी व्यवस्थित तो गोठा मी शेअर करू शकली नसती. म्हणून चला म्हटलं, आता गोठा इतका क्लीन आहे कारण दादांनी इतका छान क्लीन करून घेतलेला आहे. आणि गाई आणि म्हशी आता बाहेर चारा खाण्यासाठी गेलेले आहेत. आणि काही असे 2-3 जे असतात ते इथे गोठ्यामध्येच ठेवतात त्यांना. आणि ज्यांना अगदी छोटे बच्चे आहेत ते सुद्धा गोठ्यात राहतात. तर बघू शकता. आणि छोटे छोटे जे बच्चे आहेत ज्यांना आता सध्याच बाहेर नाही काढू शकत, तर ते सुद्धा इथे आहे. आणि 4 ते 5 आहेत, ते त्याच्यापेक्षा जास्त आहेत. आणि बाकीचे बाहेर गेलेले आहेत. आणि ही जी साईडला एक म्हैस आहे ती 2च दिवस झाले तिला बच्चा झालेला आहे. आणि बघू शकता तिचा बच्चा सुद्धा तुम्हाला मी दाखवते आता. आणि भरपूर असा मोठा गोठा आहे. आणि आता 5-6 वाजता अशी ढेप भिजत घालून ठेवतात गोपाल दादा. त्यानंतर बघू शकता बाई कॅना वगैरे घासून गेलेली आहे. आणि छान अशा तिने कॅनामधलं पाणी निघालं पाहिजे म्हणून अशा उलट्याच ठेवलेल्या राहतात. त्यानंतर हा त्या म्हशीचा बच्चा आहे जो परवालाच झालेला आहे. आणि तिचा आहे जी समोर आहे. आणि त्यानंतर मग आणखी दाखवते तुम्हाला समोर गाई म्हशींसाठी इथे पाण्यासाठी आणि चाऱ्यासाठी गव्हाण म्हणतात याला. आधी मलाही माहीत नव्हतं, पण आता बऱ्याच गोष्टी मला माहिती झालेल्या आहेत. तर बघू शकता. तर इथे चारा आणि पाणी त्यांना जागेवरच आहे अगदी. आणि साईडला इकडे टाकी लावलेली आहे, जे की मशीननी थोडंसं जरी त्याच्यामधलं पाणी पिलं की त्याच्यामध्ये तेवढंच पाणी येतं. आणि इकडच्या साईडला टिनांचा शेड बांधलेला आहे. आणि त्याच्यामध्ये भरपूर असा म्हणजे उन्हाळ्यामध्ये स्टोअर करून ठेवतो. उन्हाळ्यामध्ये म्हणत आहे म्हणजे जेव्हा चारा निघतो तेव्हा स्टोअर करून ठेवतो, कारण उन्हाळ्यामध्ये चारा मिळत नाही. आणि बाकी हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये बाहेर सुद्धा चारा असतो, त्यामुळे तितका काही चारा लागत नाही. आता हे सुद्धा बछडं आमचं छोटंसंच आहे. आणि हे पण आता जस्ट म्हणजे 8 ते 10 दिवस झाले असेल. आणि बघू शकता गोठा किती आमचा क्लीन वाटत आहे. आणि गोपालदादा इतका छान गोठा ठेवतात की असं वाटत नाही की आपण गोठ्यामध्ये आहे. तुम्हाला दिसतच असेल, बघू शकता तुम्ही. कारण थोडीशी जरी शेण निघालं, थोडंसं जरी शेण पडलेलं असलं की ते अगदी क्लीन करून ठेवतात. आणि आपण जसं घरासारखं स्वच्छ असं गोठा ठेवतात. तर त्यानंतर मग वर आले. आणि गोठा कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि इथे मी आता चिवडा बनवते आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची बटन प्रेस करा. चला इथे सेंड करते. बाय.